पहिल्या एलिमिनेटर राऊंड मध्ये पराभव पत्करल्यानंतर आता जोरदार टक्कर आणि विजयासाठी या सामन्यासाठी सामनाधिकारी मॅच रेफरी प्लीज वेलकम मॅच रेफरी ऑफ द फायनल मॅच रायगड कबड्डी लीग पर्व पहिले अंतिम लढतीसाठी अंतिम सामन्यासाठी सामनाधिकारी काटकर साहेब व्यासपीठात उपस्थित आहेत। मी आदरणीय चित्रांना विनंती करतो की काटकर साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। आजच्या समारोपाच्या दिवशी आवर्जून काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हा संघटनेच्या कार्यभार डॉक्टर चित्राताई पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान श्री संजयजी काटकर साहेब व्यवस्थापकीय संचालक माहिती संचालक मंडळ महाराष्ट्र तो मनीषाताई काटकर या सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान ताई आपल्या शुभ हस्ते आपण करावा। आणि सामन्याला अंतिम लढतीला सुरुवात At the start of mega final of this beautiful and gorgeous tournament आपण खऱ्या अर्थाने या आजच्या दिवसाचा अर्थात या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी पाहतोय। अर्थात मेगा फायनल अनुभवणार आहोत। या मेगा फायनल करता दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असेल। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बहारणारा खेळ मैदानामध्ये उतरवा आणि अर्थातच आपल्या संघ व्यवस्थापकांच्या प्रशिक्षकांच्या संघ मालकांच्या आणि रसिकांच्या मनामध्ये भर करा। राज आचार्यची ही चढाई त्याला प्रत्युत्तर आकाश गायकवाड पेन वॉरियर संघाकडून ही चढाई मध्यरक्षकाला रनिंग हँडटचचा प्रयत्न हा परशु मंथन मात्रेचा खऱ्या अर्थाने भव्यपणे दिव्यपणे परिपूर्ण असलेला सोहळा हा आता मात्र समारोपाकडे वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळतोय। निश्चितच 8 संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाले, 8 आयकॉन या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्या 8 आयकॉन मधून 2 आयकॉन प्लेयर्स यावेळेस मात्र आमने सामने आपल्याला भेटताना मिळतात बघायला मिळतात। अर्थातच राज आचार्य विरुद्ध आकाश गायकवाड असे लढत असेल। चढाई करता यावेळेस प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय। सुरुवातीची काही चढाया क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेणाऱ्या चढाया असतात। या संपूर्ण लीग मध्ये तिसऱ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर लढत देतात। डू आर डायरेक्ट राज आचार्यची चढाई या चढाईमध्ये कुठल्या तरी संघाचं खातं उघडणार एवढं नक्की। हो सुंदर आता आनंद होता यशस्वी पद्धत गुणाचं खातं उघडलं पेन वॉरियरच्या मंदार पाटील उजवा कोपरा रक्षक सक्सेसफुल टॅकल प्रत्युत्तर असणार प्रशांत जाधवचं डुअल डायरेक्ट 6चा डिफेन्स मध्यरक्षक अभिजित भोरी डावा कोपरा रक्षक मंथन आणि उजव्या कोपऱ्यावरती कर्णधार गौरव नाईक सक्सेसफुल टॅकल यशस्वी पद्धत अभिजित भोरी मध्यरक्षक सुंदर पुन्हा एकदा राज आचार्यची चढाई दोन्हीकडून यशस्वी पकड केलेले आहे। याचा अर्थ क्षेत्ररक्षक दोन तर राज आचार्यची चढाई क्षेत्ररक्षक चिरमिर करण्याचा प्रयत्न
आता मात्र आकाश गायकवाडला मात केलं आहे. आयकॉन खेळाडूला आयकॉन खेळाडूवरती मात केली. यशस्वी चढाई घाई केली आकाश गायकवाडनं. प्रत्युत्तर कर्णधार ऋतिक पाटीलचं. खरं अर्थाने दोन्ही संघांच्या रसिकांच्या माध्यमातून पाठीराख्यांच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद या अंतिम सामन्यात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. चढाई करता यावेळेस मात्र कर्णधार ऋतिक पाटील आपल्याला बघायला मिळतोय. याच अलिबाग तालुक्याचा सुपुत्र ऋत्विक यावेळेस मात्र ऍडव्हान्स आणि सक्सेसफुल होतीये. प्रणय इंदुरकरच्या माध्यमातून लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स. हॅट्स ऑफ असेल मित्रा तुला. पण अतिशय महत्वाच्या या चढाईमध्ये तो पकड केली. प्रत्युत्तर केला तर मात्र राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने रसिकांच्या टाळ्यांचा गजर, शिट्या आणि आवाज निश्चितच आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये घुमताना आपल्याला बघायला मिळतोय. यशस्वी पकड राज जंगम कडून राज आचार्याला. इसे कहते हैं टीट फॉर द टैट. ईट का जवाब पत्थर से देना. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. पेन वॉरियर्स संघाचा हा एक आघाडीचा चढाई बहादर म्हणून आपण चित्र पाहतोय. असा प्रशांत जाधव 6 डिफेन्स असेल. सुंदर शॉटर बंटन मात्रावरती अटॅक. यशस्वी चढाई. आता मात्र अनिरुद्ध भोसले हा आवाज आपल्याला सांगून जातोय या चढाईमधला यश. प्रत्युत्तर दाखल राज जंगम. जबरदस्त खेळ राज जंगमच्या माध्यमातून. आता मात्र प्रत्युत्तर दाखल चिन्मय पाटील. खऱ्या अर्थाने मित्रांनो चिन्मय पाटील आणि पेण संघाचं एक विशेष असं नातं आहे. कारण पेण संघाचे जे प्रशिक्षक आहेत आता निलेश पाटील यांचा चिरंजीव प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र माघारी करतला. प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटील कर्णधार. 4 ऋतिक पाटील हम भी किसी से कम नहीं है असा सांगत वारंवार गुण तुटतोय. लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स. मित्रांनो निश्चित ज्या अंतिम सामन्याची अपेक्षा या ठिकाणी रसिकांना होती तशाच प्रकारचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. अनिरुद्ध भोसलेची चढाई. आक्रमक केली चढाई अनिरुद्ध भोसलेची. आणि बोनस गुणाची कमांडर ऋतिक पाटील. सुपर टॅकलची नावे संधी असतात आवाज बायपासकडे 3चा डिफेन्स ऋतिक पाटीलची चढाई. आणि आता मात्र पहिला ऑल करण्याची नावी संधी आहे पेन वॉरियर्सला आवाज बायपासवरती. पाहूया अनिरुद्ध भोसले काय केले करतोय. ते पाहणं मोठं रंजक असणार आहे. आणि बोनस गुण अनिरुद्ध भोसले मिळवलाय. 1+2 3 पॉईंट पडणार. पहिला ऑल आवाज बायपासवरती. राज आचार्याची चढाई.
चिकट झालं एक गुणाची कमाई केली. मुकेश खेळाला बाद केला आणि एक गुण मिळवला आवाज वायपर संघाने. यावेळेस मात्र राज आचार्य प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटील. हा देखील मित्रांनो सहसा सहशी मागायला घेणारा खेळाडू नाही आहे. पेन वॉरियर्स 11 तर आवाज फायटर्स 7. 4 गुणांनी आघाडीवरती असेल पेन वॉरियर्स. चढाई करता ऋतिकची चढाई आपल्याला बघायला मिळते. 6 चा डिफेन्स असेल. यावेळेस मात्र गौरव नाही त्या बोलत सज्ज असणार आहे आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र अनिरुद्ध भोसले. आवाज संघाचे निश्चितच आणि अपेक्षा या खेळाडूकडून असते असा हा प्रचंड महत्वाकांक्षी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मागील 3 दिवस ज्या खेळाडूंनी या बैठकीमध्ये धुमाकूळ घातला असा हा अनिरुद्ध भोसले आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर पदकाची त्याच्या पायातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि आता मात्र रिक्त असं माघारी परतसह प्रत्युत्तर देतोय प्रशांत जाधव. डू ऑर डाय. थर्ड रेट. तिसरी चढाई करो या मरो. यावेळेस बघूया कितपत प्रयत्न केले जातात प्रशांतच्या माध्यमातून. यावेळेस एक जबरदस्त सांगितले खेळ आपल्याला बघायला मिळाला आवाज वायपरच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य. पेन वॉरियर्स विरुद्ध आवाज वायपर्स हे 2 संघ मात्र या अंतिम फेरीमध्ये लढत देताना आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस मात्र पुरुष संघ सज्ज असेल. क्षेत्ररक्षक पेन वॉरियर्स संघाचे. राजच्या माध्यमातून एक जरी चूक झाली तर देखील या ठिकाणी जेरबंद केली जाईल. यामध्ये गौरव पाटील मैदानाच्या बाहेर जातोय. दोन्ही संघाला एक गुण मिळणार. यशस्वी पकड होती परंतु 1 गुण सुद्धा मिळेल आवाज वापरला. ऋतिक पाटील चढाई बोनस फॉर्म असेल या चढाईसाठी. निश्चितच आयुष्याच्या वळणात प्रत्येकाला एका योग्य गायडन्स देणाऱ्या मित्राची आवश्यकता असेल. असंच कबड्डीच्या क्षेत्रातील गायडन्स यावेळेस मात्र ऋतिक पाटील मैदानाच्या बाहेर वारंवार पत्नीचा नमूना करतोय आवाज वायकर संघ. अनिरुद्ध भोसलेची चढाई 10-12 2 गुणांच्या आघाडीत पेन वॉरियर्सकडे. 5चा डिफेन्स बोनस असेल या चढाईसाठी. यांनी या अगोदरच्या चढाईमध्ये बोनस गुण प्राप्त करून आपल्या संघाची आघाडी वाढवली होती असा अनिरुद्ध भोसले. 5चा डिफेन्स. दोनचीच आहे राज पेन ऑरेंज का.
आता मात्र राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आवाज वायपर संघाचा हा आयकॉन निश्चितच आवाज वायपर संघासाठी ज्या खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. राजच्या माध्यमातून 5 डिफेन्स असेल. रायगडावरती पुणे पसरले शिवरा यांच्या पायी आणि हेच माणिक मोती दुसरी दौलत आहे. खेळाच्या अशाच प्रकारे या माणिक मोत्यांच्या स्वरूपामध्ये खेळाडू आपल्याला या रायगड जिल्ह्याला बघायला मिळतात. अर्थातच रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले आपण या ठिकाणी अनुभवतोय. आकाश गायकवाडची चढाई 2 गुणांच्या आघाडी पेन वॉरियर्सकडे. उदंड प्रतिसाद कबड्डी रसिकांनी आजच्या शेवटच्या समारोपाच्या दिवशी या स्पर्धेला दिलेला आहे. काय कशी अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद या सन्मान कबड्डीचा अभिमान रायगडचा ही टॅगलाईन घेऊन मागच्या 3 दिवसापासून या कबड्डीच्या स्पर्धेचा आनंद असा वाटतो की आता पहिली रायगड कबड्डी लीगचे पावसात आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी चित्राताई पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार आणि स्वागत करायचं आहे. मागच्या 4 दिवसापासून आता यावेळेस मात्र राज आचार्य मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. रसिकांची प्रचंड साथ त्या खेळाडूला बघायला मिळते. आणि पवार रिलायन्स इंडस्ट्रीचे उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले सुधीर पवार या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले. धन्यवाद. आणि पेन वॉरियर्स वरती पहिला अलाउट करण्यात यशस्वी झालं. आवाज वायपर 17 गुण, पेन वॉरियर्स 13 गुण. अंतिम लढत आकाश गायकवाडची चढाई 4 गुणांची आघाडी आवाज वायपर संघाकडे. अभिजित भोयर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. फोर्सफुली टॅकल यशस्वी चढाई आकाश गायकवाडची. 1 गुण मिळणार पेन वॉरियर्सला. प्रत्युत्तर राज आचार्यची. सुंदर रेखा तुम्हाला अनिरुद्ध भोसलेची चढाई पंधरा 17 2 गुणांची आघाडी आवाज वायपर संघाकडे. ते सांग 700 रुपये 500 ऋतिक पाटीलची चढाई 5चा डिफेन्स. अतिशय रंगतदार लढत. क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना. बोनस साफ असेल ऋतिक पाटीलच्या चढाईसाठी. सुंदर असा तोटकचा प्रयत्न आहे. पाहूया
एक पूर्ण वॉरियर्सचा दो आर डायरेक्ट अनिरुद्ध भोसलेची चढाई सुंदर असा अंतर तितकीच मतदारसंघाची सुरक्षा 17-17 तीनचा डिफेन्स आवाज वायपरचा सुपर टाकायची नामी संधी असतात आवाज वायपर्सकडे चढाईची धुरा ऋतिक पाटीलवरती मंथन पात्रे गावा कुप्ररक्षक प्रदत्तर चिन्मय पाटील पेन वॉरियर 17 गुण आवाज वायपर 17 गुण दोन्ही संघ समान गुणांवरती ॲडव्होकेट उमेश ठाकूर यांचा आजच्या अंतिम लढतीच्या दिवशी आगमन झालेला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं उमेश ठाकूर आपण हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी सुंदर असा आवडलेला आवाज वाटपाचा सुपर टॅकल 2 गुण सुंदर मैदानात येतोय राज आचार्यची चढाई अतिशय सुंदर असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राज आचार्यच्या माध्यमातून या अंतिम फेरीमध्ये बघायला मिळतोय चढाईकरिता स्वतः राज आचार्य आपल्या संघाची जबाबदारी त्या खंडापती घेतोय आजच्या या समारोपाच्या दिवशी कबड्डी प्रेमी ॲडव्होकेट उमेश ठाकूर व्यासपीठात उपस्थित आहे मी डॉक्टर चित्राताईंना विनंती करतो की आपण उमेश ठाकूर या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि आभार व्यक्त करायचा आहे आजच्या या समारोपाच्या दिवशी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल धन्यवाद आकाश गायकवाडची चढाई 5चा डिफेन्स 2 गुणाची आघाडी आवाज वायपर्सकडे प्रत्येक चढाईमध्ये लढाई होते क्षणाला क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचते असा सामना 5चा डिफेन्स आकाश गायकवाडची चढाई अभिजित भोईवरचा अटॅक परत रिक्त असताना परतला प्रत्युत्तर चिन्मय पाटीलचे डो आर डायरेक्ट बोनस मान असेल या चढाईसाठी चिन्मय पाटीलची चढाई मतदारक्षकाला हँडचा प्रयत्न यशस्वी चढाई गौरव पाटीलला अचूक निर्वा रनिंग हँडल प्रत्युत्तर ऋतिक पाटीलचे 3 गुणाची आघाडी आवाज वायपर्सकडे 20-17 कर्णधार ऋतिक पाटीलची चढाई 6चा डिफेन्स बोनस गुणाची कमाई यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची प्रत्युत्तर राज आचार्य 5चा डिफेन्स बोनस वापस राज आचार्यसाठी एक नंबर जागा बोलताना आम्ही ते मग आता येईल म्हणतो तिकडे 18-20 2 गुणाची आघाडी पुन्हा एकदा कर्णधार ऋतिक पाटील ते काय तिरडे जांगर सुंदर यशस्वी चढाई पुन्हा एक गुणाची कमाई खेळ वाढवण्यासाठी 19-20 रिक्त असं मागे परतला प्रत्युत्तर आकाश गायकवाड 5चा डिफेन्स
अतिशय खोलवर चढाई होती. फक्त क्षेत्ररक्षण मित्र असं मानपर्यंत प्रत्युत्तर राज अख्तारी दुआ डायरेक्ट 6चा डिफेन्स बोनस ऑन असेल या चढाईसाठी. ऋतिक पाटीलची चढाई. दमलाय तो निश्चित चढाई करत असेल संघात. सामना जर आपण पाहिलं तर पेन वॉरियर्स 19 आवाज वायपर्स 21 दोन गुणांनी निश्चितच आघाडीवरती आहे आवाज वायपर्स. परंतु पेन संघाच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल यामध्ये शंका नाही. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असण्याचा सामना करण्याचा इशारा. लास्ट 5 मिनिट टू गो. अनिरुद्ध भोसलेवरती दारोमदार चढाईची 5चा डिफेन्स 19-21 दोन गुणांच्या आघाडी आवाज वायपर्सकडे. शेवटच्या क्षणाच्या चढाईपर्यंत या सामन्याचा निकाल अवलंबून असतात. अतिशय रोमांचक लढत. पहिल्या रायगड कबड्डी लीग 2025च्या या अंतिम लढत अंतिम सामना यशस्वी अनलिमिटेड टाइमवर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ॲडव्होकेट अस्माजी पाटील आणि डॉक्टर चित्रादेव पाटील सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना यावेळी आकाश गायकवाड सक्सेसफुल ठरतो या मैदानामध्ये. बोनस सामना संपायला आणि ही 4 मिनिटं आपल्याला सांगून जातील की ह्या रायगड कबड्डी लीग पर्व पहिलं 2025चा अंतिम विजेता संघ कोणता संघ ठरतोय ही येणारी 4 मिनिटं आपल्याला सांगून जातील. अतिशय भव्यपणे दिग्गजपणे परिपूर्ण असलेला सोहळा अंतिम टप्प्यामध्ये येतोय आणि निश्चितच आवाज वायपर्स आणि पेन वॉरियर्स हे दोन संघ आमने सामने अस्तित्वाची लढाई आपल्याला बघायला मिळत आहे. चढाई करता यावेळेस मात्र सज्ज झाला आहे आकाश गायकवाड. 5चा डिफेन्स असेल. बघूया किंमत गुणांची जोड त्याच्या माध्यमातून केली जाते. 10 नंबर जर्सी प्रदान केला हा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. कितपत प्रयत्न करतोय आवाज वायपर्स मात्र सज्ज असेल. यशस्वी चढाई 22-21. आता मात्र 1 गुणांची आघाडी पेन वॉरियर्सकडे आलेली आहे. परंतु कबड्डीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. नवीन खेळाडू सबस्टिट्यूट केला डोअर डायरेक्ट. चढाई सुपर टॅकलची संधी आवाज वायपर्सकडे 2चा डिफेन्स. आई जवळ परत चढाई 23-23. नाही पडली जाऊ दे. झाली या खेळाडूकडून निश्चितच अधिकच्या अपेक्षा असते संघाला. प्रत्युत्तर आकाश गायकवाडचे. सामना संपायला शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत.
पहिल्या रायगड कबड्डी लीगचा अंतिम सामना कसा असावा तर शेवटच्या क्षणापर्यंत क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. मन रिझवणारा हा सामना अंतिम लढत पेड वॉरियर्स वर्सेस आवाज वायपर्स. 4चा डिफेन्स आकाश गायकवाडची चढाई. पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले. लास्ट 1 मिनिट टू गो. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. मारले बोन पोरे या पुस्तकाला निश्चितच कॉन्फिडन्स लेवल 12 चढलाय कॉन्फिडन्सचा. बघूया कितपत यश मिळते आणि भोसले आणि बोल असतो उद्याची चढाई. पाहिजे तर 14 स्कोरबोर्ड आकाश गायकवाडची चढाई 24-23. 1 गुणाच्या आघाडी आवाज वायपर्सकडे. कबड्डीचा खूप तुमच्या ठिकाणी बोलतोय आणि आकाश गायकवाड क्रीडारसिकांच्या मनाचा काही झालाय. यशस्वी चढाई पेड वॉरियर्ससाठी. 1 गुण मिळणार आवाज वायपर्सला. आयकॉन प्लेअर पेड वॉरियर्ससाठी ठरला होता आकाश गायकवाड आणि आकाश गायकवाडची ही आपल्याची शेवटची चढाई असेल. आयकॉन होता प्रयत्न 30 विरुद्ध 25. 5 गुणांनी आवाज